वडगाव पानची घटना तर दुर्दैवी होती. आता याच्यामध्ये आपण सीसीटीव्ही फुटेजच्या बाजूला कुठं नसल्यामुळे आता त्याची अडचण आहे. तरी आता पोलीस अधिकाऱ्यांना ज्या शाळेमधले सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते आता तपासायला सांगितलं. ते आम्ही तपासतोय. कारण त्यामध्ये आता शाळेमध्ये फुटेज सीसीटीव्ही आहेत का मला कल्पना नाहीये. पण असली तर मग त्या गेटवर कोण उभं राहत होतं? सातत्यानं कोण त्या गेटवर येत होतं मागच्या 4-5 दिवसामध्ये? असे कोण मोटरसायकलवर मुलं आहेत? त्याची माहिती घ्यायला सांगितली आणि प्लस मला वाटतं दुसरं याच्यामध्ये जी साधारण आम्ही गावातली काही मुलं त्यात समाजकंटक आहेत सामील. तर काही लोकांना आपण चौकशी करत ताब्यात घेतलं होतं. पण त्यांच्याकडून काही फार निष्पन्न झालं नाही. मग बाहेरचा कोणतरी व्यक्ती असला पाहिजे असं पोलिसांना संशय आहे. आता आम्ही सुद्धा सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय की ताबडतोब आरोपी ताब्यात मिळाला पाहिजे. ही जी विकृती समाजामध्ये पसरत चाललेली आहे याचा किती निश्चित करा थोडा कमीच आहे. संगमनेरची सुद्धा घटना त्याच दृष्टीने आहे. पण मला वाटतं आता आम्ही सगळ्याच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा आपण शहरामध्ये निर्णय केलेलाच आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अडचण आहे. ते ग्रामपंचायतींनी खरं त्यात पुढाकार घेतला पाहिजे. पण तो जरी भाग बाजूला ठेवला तरी आरोपीला अटक झाली पाहिजे हे मात्र निर्वाधित आहे. आपण लवकर त्या संदर्भात आम्ही कारवाई करू. कॅप्टन अशोक खरात यांना अटक झालेली आहे आणि शिर्डीमध्ये त्यांची बरीचशी प्रॉपर्टी आहे. कसं आहे की कॅप्टन अशोक खरातच्या संदर्भामध्ये आता कारवाई सगळी सुरू झालेली आहे आणि मला वाटतं पहिला गुन्हा तर शिर्डीमध्येच दाखल झाला होता आणि दाखल झाल्यानंतर मग त्याची मला पूर्वकल्पना होतीच आहे. कारवाई विभागाने मला कल्पना दिली होती आम्ही अशी करतोय. परंतु अशा प्रकारच्या समाजामध्ये अज्ञानाचा गैरफायदा म्हणा किंवा या सगळ्या वस्तुस्थिती ज्या समोर येते ती क्लेशदायक आहे. मला वाटतं त्यातून अशा लोकांच्यामुळे सामाजिक व्यवस्था जी आहे ती ती बिघडतेच आहे. परंतु धर्माचा आधार घेऊन जे शोषण समाजाचं होतं ते मात्र निश्चितपणे अतिशय क्लेशदायक आहे. त्यांच्या ह्या सगळ्या भानगडी ज्या झालेल्या आहेत त्याचा मी तर निषेधच करतोय. आता सुदैवानं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केल्यानंतर SIT स्थापन झालेली आहे. आमच्या एक IPS अधिकारी सातपुते मॅडम त्यांची आता त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. मला वाटतं एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्याची ख्याती आहे. त्याची जी पाळंमुळं कुठपर्यंत उचलेली आहेत याचं मग कुठं प्रॉपर्टी कुठं आहे, आणखीन कोणाच्या प्रॉपर्टी त्यांनी बळकावल्या आहेत का, याची सगळी चौकशी केली जाईल. त्यांच्या ट्रस्टवरती राष्ट्रवादीचे काही कार्यकर्त्यांची शिर्डीमध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या ट्रस्टवरती आहेत. आता जे असतील त्याला ज्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी ना. असे या सगळ्या प्रकार याच्याबद्दल एवढं प्रचंड संताप आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. मला वाटतं जे काही त्याच्यामध्ये जे ट्रस्टी असतील, आणखीन कोणी त्या जवळच्या असतील किंवा त्या व्हिडिओ क्लिप काय त्याचा जवळ 70-58 व्हिडिओ क्लिप आलेले आहेत. त्या क्लिपमध्ये कोण आहेत ते सगळी माहिती पोलीस घेतीलच ना. सर, राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याचा फटका अहमदनगर जिल्हा विजयनगर जिल्ह्याला बसलाय. काही पंचनामे होते नाही आता स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आपल्याला की अशा अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावेत. त्याच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहे. मला वाटतं मी आज मी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की कुठेही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने 100% ज्या भागात अशा वादळामुळे झालेलं पिकाचं नुकसान आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजे.